स्माइली विनिंग. आजच्या सेशनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. माझा आवाज येतोय का? येतोय? ओके. सगळ्यांनी आपले व्हिडिओ ऑन करा. ज्यांना शक्य असेल, जे ऑफिसमध्ये नसतील त्यांनी व्हिडिओ ऑन करायचे आहेत. कालच्या सेशनला कोण कोण प्रेझेंट होतं? मनीषा चौहान मॅडम. हा, काल तुम्ही कोणाचा आवरा चेक केला? अनम्यूट करा. माझ्या घरात एक रोज आहे. हा. याचा ऑरा मी काल चेक केला. ओके. जमलं तुम्हाला? हो, जमलं. जमलं. ओके. त्याच्या भोवती तुम्हाला कलर्स दिसलेत का? नाही, मला पहिला व्हाईट व्हाईट दिसला स्टार्टिंगला, आणि त्याच्यानंतर येलो दिसला. ओके. म्हणजे तुम्हाला आवरा चेक करता आला. एखादा म्हणजे जेव्हा फ्लावरचा पण तुम्हाला हळूहळू फ्लावरचा जमलाय. आता माणसांचा बघायचा. आता आज तुमचं टार्गेट आज हे राहील की माणसांचा आवरा बघणं जमलं पाहिजे. चालेल. अजून कोणी प्रॅक्टिकल केलंय? होमवर्क जो होता कालचा, स्वप्नाली मॅम तुम्ही होत्या का क्लासमध्ये काल? अनम्यूट करा. नव्हते काल. बरं, मी रेकॉर्डिंग पाठवेल तुम्हाला. हा. पण आता रेग्युलर करा, म्हणजे तुमचं मिस होणार नाही. हॅलो मॅम. हा, बोला ना. स्वप्नाली ऍक्च्युली नाव माझं आहे, पण मला क्लासेस असतात त्यामुळे जॉईन होता येत नाही. ही माझी बहीण आहे, ही जॉईन बर. करते. ती मला सांगेल तसं मग मी परत करते. ओके ओके. चालेल कारण चालेल. टायमिंग आणि माझं क्लासचं टायमिंग एकच होतं, 5:30 नंतर. त्यामुळे बरं मला जमत नाही. बरं बरं. आपली नेक्स्ट बॅच जी होणार आहे ना, ती आपण संध्याकाळीच घेणार आहे. हा, ठीक आहे, चालेल मॅडम. हा, 8 नंतर तरी चालेल, काही प्रॉब्लेम चालेल नाही. चालेल. नेक्स्ट बॅच मग तुम्ही अटेंड करा. यावेळेस तुमची ताई अटेंड केला तरी चालेल. ओके ओके, हा, चालेल. ओके. चालेल. हा, सुरू करूया आजचं सेशन. काल आपण औरा कसा बघायचा आणि औरा म्हणजे काय ते बघितलं. जे अब्सेंट होते त्यांना मी व्हिडिओ पाठवते. तुम्ही रेकॉर्डिंग एकदा परत बघा. आणि औरा चेक कसा करायचा, काल आपण एक पॉइंट, एक छोटासा सर्कल पासून शिकलो की छोट्या सर्कलला देखील त्याचं एनर्जीचं फील्ड असते. औरा म्हणजे काय की आपल्या आजूबाजूला जी एनर्जी असते ते कुठल्याही प्रकारचे व्हायब्रेशन, ते पॉझिटिव्ह असू शकतात किंवा निगेटिव्ह असू शकतात. तर त्या एनर्जीचं फील्ड जसं सजीव गोष्टींच्या आजूबाजूला एनर्जीचं फील्ड आहे, तसं निर्जीव गोष्टींच्या पण बाजूला एनर्जीचं फील्ड आहे. काल आपण बघितलं. तर हा आपल्याला औरा का चेक करायचा आहे? कारण औरा चेक करून आपल्याला आपल्या शरीरातले कुठल्या म्हणजे कुठल्या चक्रांमध्ये ब्लॉकेजेस आहे औरा चेक करणं यासाठी जमलं पाहिजे की शरीरात आपल्या कुठे पेन आहे, कुठे भावनिक त्रास आहे का, कुठे मानसिक त्रास आहे का, ते आपल्याला स्वतःला जमलं पाहिजे. आणि आपण जे घरातले मेंबर्स आहेत आपल्या, त्यांचा औरा चेक करणं का जमलं पाहिजे की त्याचा कुठल्या चक्र ब्लॉक आहे. आज आपण चक्रांबद्दल माहिती घेणारच आहोत, पण त्या अगोदर औरा चेक करणं का जमलं पाहिजे की आपण वेगवेगळ्या लोकांमध्ये जातो, वेगवेगळ्या ठिकाणी काल आपण बघितलं की आपल्याला गेल्यानंतर फार कधीतरी खूप छान वाटतं, कधीतरी निगेटिव्ह लोकांच्या संपर्कात येतो, कधी कधी निगेटिव्ह वाटतं आपल्याला, तिथून आल्यानंतर तब्येत खराब होते. तर त्याचे कारण काय? कारण आपला औरा डिस्टर्ब झालेला असतो. पॉझिटिव्ह औरा आपण बघितला की एकाना नॉर्मल व्यक्तीचा औराच्या भोवती सप्तरंग असतात जे इंद्रधनुष्यात असतात. आणि एखाद्या निगेटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात आपण जेव्हा येतो तेव्हा आपला औरा काय होतो? निगेटिव्ह होत जात असतो. त्यामुळे आपण जेव्हा पॉझिटिव्ह लोकांच्या संगतीत राहतो तर आपोआपच आपला चक्रही बॅलन्स होत जातात, आपल्या विचारांमध्येही क्लॅरिटी येते आणि आपला औराही स्ट्रॉंग होत जातो. काल मी तुम्हाला सांगितलं होतं ज्यांना शक्तिपात घ्यायचा आहे त्यांनी सॉल्ट बॅथ घ्यायचा आहे. ज्यांनी चालू केलं असेल, मला 4-5 जणांनी कॉन्टॅक्ट केला आहे. ज्यांना शक्तिपात हवा असेल त्यांनी मिठाच्या आणि कॉफीच्या पाण्याने आंघोळ करणं चालू करायचं आहे. ठीक आहे. आपल्याला अमावस्येला शक्तिपात घेता येणार नाहीये आणि म्हणजे मंगळवारच्या अगोदरच आपल्याला शक्तिपात घ्यावा लागणार आहे. तर त्या नाही तर मग आपल्याला 30 तारखेनंतर घ्यावा लागेल. तर मी जे अन्न पाण्याला चार्ज कसं करायचं, त्याला पॉझिटिव्हिटी कशी द्यायची, आपली डेली प्रॅक्टिस कशी करायची, तर अन्न पाण्याला चार्ज करण्याच्या अगोदर
आपल्याला शक्तिपात होणं महत्वाचं आहे, जेणेकरून तुम्हाला त्या पाण्याची टेस्ट जाणवेल की तुमच्या घरच्या पाण्यामध्ये काहीतरी बदल झालेला आहे. तुमच्या शक्तिपातानंतर हे तुम्हाला जाणवणार आहे. तर तुम्ही ज्यांना ज्यांना शक्तिपात घ्यायचा आहे त्यांनी त्यांनी मीठ आणि कॉफीच्या पाण्याने आंघोळ करणं स्टार्ट करायचंय. आणि मला पर्सनली मेसेज करा ज्यांना शक्तिपात घ्यायचा आहे. बऱ्याच जणांनी केले आहेत, पण तरी एकदा परत सांगते की मला पर्सनली मेसेज करा आणि माझ्याशी कॉन्टॅक्ट करा. ठीक आहे. शक्तिपाताची प्रोसेस पण मी काल समजून सांगितली, आज परत तुम्हाला ते सांगते. शक्तिपात म्हणजे एनर्जी एक्सचेंज असतो. आपण रेकीच्या जे चॅनल आहे, जी फ्रिक्वेन्सी आहे, जी ब्रह्मांडातून ऊर्जा येत असते, ती आपल्या शरीरात संपूर्ण 7 चक्रांमध्ये वाहते. जेव्हा आपल्याला नाही का सर ही आपल्याला ऊर्जा पाहिजे आहे, तर आपल्याला कसं पाईपलाईन मधनं नळ सुरू केल्याशिवाय आपल्यामध्ये त्या ऊर्जा पाणी यायला मदत नाही होत, घरात पाणी येत नाही. त्याचप्रमाणे शक्तिपाताची प्रोसेस आहे. जोपर्यंत मी तुम्हाला ते अट्युनमेंट देणार नाही, जो शक्तिपात तुमचा करून देणार नाही, तुमच्या काही चक्र ओपन करून देणार नाही, तोपर्यंत तुमचं रेकीशी कनेक्शन होणार नाही. त्यामुळे शक्तिपाताची प्रोसेस महत्वाची आहे. ठीक आहे. जमत असल्यास सगळ्यांनी व्हिडिओ ऑन करायचे आहेत. औरा स्कॅनिंग प्रॅक्टिकल कोणी आहे का घरात? प्रॅक्टिकल करण्यासाठी कोणाच्या घरी कोणी एखादा व्यक्ती आहे अवेलेबल ज्याचा औरा स्कॅन करू शकतो, काल प्रेझेंट असलेले? काल जे प्रेझेंट होते त्यांच्या घरी कोणी एखादा पर्सन किंवा 10-11 वर्षाच्या वरचे मुलं आहेत का? पल्लवी मॅडम, तुमच्या घरी कोणी आहे? नाही मॅडम. ओके, थँक्यू. कुंदा मॅडम, तुम्ही होत्या ना कालच्या सेशनला? तुमच्या घरी आहे का कोणी? नाही मॅडम, मी एकटी आहे. अच्छा. हा, मनीषा मॅडमच्या घरी आहे कोणी हा पर्सन? माझे हो आहेत, माझे मिस्टर आहेत. माझं तर चालेल ना, अननुसार त्यामुळे हा. चालेल, ते येतील. हो त्यांना घेऊया आपण. चालेल. त्यांना तुमच्या समोर उभं करायचंय मॅडम. आपण प्रॅक्टिकल दाखवूया आणि तुम्ही थोड्याशा उभ्या राहा या अशा डिस्टन्सवर. हे करा, एक 2 मिनिट. हो हो, चालेल. आता आपण औरा स्कॅनिंगचं प्रॅक्टिकल बघतोय. हे प्रॅक्टिकल तुम्हाला तुमच्या घरच्यांसोबत करायचं आहे. या पद्धतीने तुम्ही त्यांना उभं करा. जसं काल आपण या पद्धतीने उभं होतो ना, त्या पद्धतीने तुम्ही त्यांच्या अशा हात एवढे अशा हात स्कॅन होतील असं बघायचंय आपल्याला. तुमच्या समोर उभं करा, फ्रंटला. हा, माझ्या समोर उभं केलं. हा, आणि कॅमेरा साईडला ठेवा, म्हणजे आपल्याला ते सर आणि तुमचं स्कॅनिंग दिसेल की तुम्ही कशा पद्धतीने स्कॅन करताय. हा, व्हेरी गुड, व्हेरी गुड. आडवे होऊन जा तुम्ही. हा, व्हेरी गुड. हा हा, बरोबर. या पद्धतीने जसं आपण दृष्ट काढतो की नाही, तेव्हा औरा असं आपल्याला या पद्धतीने स्कॅन करायचं. हळुवारपणे करायचं. हा, हळुवारपणे, अगदी हळुवारपणे. आणि त्यांच्यामधली तुम्ही निगेटिव्हिटी काढताय या पद्धतीने खाली खाली जायचंय. जिथे तुमचे हात जड होतील तिथे काही प्रॉब्लेम आहे का विचारायचंय.
कुठे जडपणा वाटला मॅडम 3 वेळा स्कॅन केल्यावर? थोडस स्पष्ट इथे. कुठे पोटा जवळ? हम्म. पोटाजवळ काही प्रॉब्लेम आहे त्यांना? पोटा गॅसचा वगैरे काय असाच प्रॉब्लेम? हा, म्हणजे यांचं जे मणिपूर आणि स्वादिष्टान चक्र आहे आणि नेवल चक्र आहे हे ब्लॉकेजेस आहे. यांना डायजेशनचा इश्यू आहे, करेक्ट? हा, हे तुम्हाला मला माहिती होतं का? नाही तुम्ही स्वतः चेक केलं? नाही. हा, मी तुम्ही स्वतः चेक केलं ना? चेक तर केलं. याच पद्धतीने आपण प्रत्येकाचं, तुमच्या घरात जे काही लोक असतील त्यांचं कुठे दुखतं आहे हे तुम्हाला तुमचं स्वतःच जाणवेल. कळालं? या पद्धतीने आपण औरा चेक करत असतो. सगळ्यांना दिसतंय का? दिसलं का सगळ्यांना? हा, थँक्यू सर. ठीक आहे, थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू मनीषा मॅम, लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड टू यू. बघा, या पद्धतीने आपल्याला कोणत्याही व्यक्तीची काय करायची आहे, निगेटिव्हिटी चेक करायची आहे की त्याचं कुठलं चक्र म्हणजे बिनसलेलं आहे, विचकलेलं आहे, त्याच्या कुठलं चक्र ब्लॉक झालेलं आहे. घरात जर पर्सन नसतील तर आपल्याला स्वतःला म्हणजे जर मुलं आहेत किंवा आई वडील आहेत, कोणीही एल्डर्स घरात आहेत, तर लहान मुलांचं पण आपण त्या पद्धतीने चेक करू शकतो की जेव्हा आपण आपले हात जिथे जड होतात तिथे त्यांच्या कुठल्या तरी चक्रामध्ये किंवा त्या पार्ट मध्ये काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे हे आपल्याला लक्षात येतं. ठीक आहे? हे औरा स्कॅनिंगचं प्रॅक्टिकल आपल्याला या पद्धतीने करायचंय. काल मला एक मॅडम म्हटल्या होत्या की मॅडम व्हाईट लाईट कसा इमॅजिन करायचं. मी काल रेकी कॉल कसं करायचं सांगितलं होतं, पण आज मी तुम्हाला ते सांगते की व्हाईट लाईट कसं इमॅजिन करायचंय. की जेव्हा आपण रेकीची प्रार्थना करतो आणि जेव्हा आपण वरतून रेकीची एनर्जी मागवतो तेव्हा आपल्याला काय करायचंय, व्हाईट लाईट इमॅजिन करायचंय, व्हाईट पिरॅमिड इमॅजिन करायचंय. स्क्रीन दिसते आहे? स्क्रीन दिसते ना? हो हो. हे बघा, हा पिरॅमिड दिसतोय, पिरॅमिड सारखं व्हाईट लाईट. कोणाचा आर्या मॅडमचा प्रश्न होता बहुतेक की व्हाईट पिरॅमिड कसा इमॅजिन करायचा. तर तुम्ही जेव्हा आपण रेकीला रेकीला तुम्ही कॉल करणार आहे तर आपण म्हणतो ना की एक दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेचा प्रकाश माझ्याकडे येतो आहे. तर तो असा पिरॅमिड आपल्याकडे येतो आहे असं आपण व्हिज्युअलाइज करायचं की मी त्या पिरॅमिड मध्ये बसली आहे. या पद्धतीने मी त्या पिरॅमिड मध्ये बसलेली आहे. दिसतंय का? हा ट्रँगल बसू शकतो तुम्ही, ट्रँगलवर, किंवा तुमचं म्हणजे औरा जेव्हा आपण आपला प्रोटेक्ट करायचा आहे आणि आपण जेव्हा कॉल करतो आहे औरा प्रोटेक्ट करण्यासाठी एनर्जी कॉल करतो, रेकीला कॉल करतो आहे, तर आपण अशा पिरॅमिड मध्ये बसलो आहे पहिल्यांदा आणि मग औराला प्रोटेक्ट करतो आहे. प्रोटेक्ट 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 या पद्धतीने आपल्याला कॉल करायचा आहे. दिव्य रेकी शक्ती म्हणजे पहिले आपल्याला दिव्य रेकी शक्तीची प्रार्थना म्हणायची आहे आणि मग आपल्याला प्रोटेक्ट 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 या पद्धतीने काल सांगितलं होतं. लिहून घेतलंय का तुम्ही हे? आय होप की आर्या मॅम तुम्हाला समजलं असेल आता की ट्रायंग्युलर शेपचं कसं पिरॅमिड इमॅजिन करायचंय. ठीक आहे, आपण पुढे जाऊया. ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये जेव्हा आपण समोरच्याला हील करतो, म्हणजे हील म्हणजे आपण काल स्पर्श चिकित्सा सांगितली आहे की रेकीला आपण कॉल करून समोरच्याच्या जेव्हा आपण स्पर्श चिकित्सा करून राहिलो आहे. सर हॅलो,
आवाज येतोय ना? हा. आपण रेकीला कॉल करून मी काल स्पर्श चिकित्सा सांगितली की तुम्ही घरातल्यांना स्पर्श चिकित्सेने हिलिंग करू शकता, की देकीची प्रार्थना करायची आहे आणि समोरच्याला शक्तिपात झाल्यानंतर आपण काय करू शकतो, त्यांचं हिलिंग, घरातला टच हिलिंग म्हणजे आपण आपला स्पर्श त्यांच्या दुखण्यावरती लावून आपण हिलिंग करू शकतो. पण जेव्हा आपण समोरच्याची हिलिंग करतो तर आपण काय करत असतो, आपलं कनेक्शन समोरच्या सोबत स्थापित करतो, बरोबर? तर आपल्याला हे कनेक्शन स्थापित केल्यानंतर जे आपण अफर्मेशन देऊ ते सगळी प्रोसेस झाल्यानंतर की त्यांना स्वास्थ्य लाभ झालेला आहे या पद्धतीने, त्यानंतर कॉर्ड कटिंग आपल्या समोर या पद्धतीने कट कट कट, आणि इथे आपलं जे नेव्हल चक्र आहे म्हणजे आपली नाभी आहे त्याच्या समोर पण 3 वेळा कट 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 असं कट 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 डिलीट डिलीट डिलीट. म्हणजे आपण जेव्हा समोरच्याचं हिलिंग करू तर आठवणीने आपल्याला कट 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 डिलीट 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 हे आपल्या नेव्हल चक्र, आपल्या नाभीच्या समोर, आपल्या बेंबीच्या समोर आपल्याला 3 वेळा म्हणायचं आहे. हे लिहून घ्या तुम्ही सगळे. जेव्हा आपण घरातल्या कोणत्याही व्यक्तीची स्पर्श चिकित्सा करू किंवा पुढल्या लेवलला येणाऱ्यांना डिस्टन्स हिलिंग म्हणजे जे लांब लांब, आपण जर बाहेरगावी कोणी व्यक्ती आहे, आपले मुलं राहत आहे आणि आपण त्यांची डिस्टन्स हिलिंग करू किंवा एखाद्याची आपण बाहेरच्यांची कोणाची डिस्टन्स हिलिंग करू, मैत्रिणीची डिस्टन्स हिलिंग करू, तर तेव्हा सुद्धा आपल्याला कनेक्शन कट करणं खूप इम्पॉर्टंट असतं. कोणाचीही हिलिंग झाल्यानंतर आपल्याला कनेक्शन कट करणं इम्पॉर्टंट आहे. अदरवाईज आपल्याला आपण एनर्जी ट्रान्सफर करणार होत आहोत, तर त्यांच्या निगेटिव्हिटी आपल्याकडे येऊ नये म्हणून कनेक्शन नेहमी कट करणं गरजेचं आहे. हे लक्षात घ्यायचं आहे. जेव्हा आपण कोणाची पण हिलिंग करू, घरातल्या कोणत्याही व्यक्तीची किंवा डिस्टन्स हिलिंगने आपण दुसऱ्यांची हिलिंग करू, तेव्हा कनेक्शन कट करणं गरजेचं आहे. समजलं? ज्यांना शक्य होतं त्यांनी कॅमेरा ऑन करून बसायचा आहे. जायचं पुढे. एवढा पॉइंट लिहून घेतला सगळ्यांनी? येस. ओके. काल आपण इथपर्यंत आलो होतो. काल औरा बघितला, औरा कसा स्कॅन करायचा ते बघितला, रेकीला कॉल कसं करायचं ते पण बघितलं, रेकीची प्रेयर बघितली, आणि आज आपण बघितलं की औरा स्कॅन करून त्या एखाद्या व्यक्तीच्या कुठल्या पार्टवरती, बॉडी पार्टवरती कुठल्या संवेदना आहे, कुठल्या प्रकारचं दुखणं आहे ते आपल्याला समजेल. या पद्धतीने आपण आजपर्यंत सिलेबस बघितला. त्यानंतर आपण कॉर्ड कटिंग बघितलं. इथपर्यंत आपलं सगळ्यांचं आलेलं आहे. ज्यांचं नाही झालेलं आहे, काही राहिलं असेल तर त्यांनी रेकॉर्डिंग बघायची आहे किंवा नेक्स्ट बॅच जी चालू होईल ती जॉईन करायची आहे. ठीक आहे, पुढे जाऊया आपण. 7 चक्रास. स्क्रीन दिसते आहे? चक्रास. चक्रच काय आहे? हा संस्कृत शब्द आहे. चक्रास म्हणजे व्हील, चक्रास म्हणजे चाक. आपल्या शरीरात 112 चक्र असतात. टोटल आपल्या शरीरात किती चक्र असतात? 112. आणि त्याच्यातले सर्वात महत्वाचे 7 चक्र आज आपण स्टडी करणार आहोत. एकशे 12 चक्र, त्याच्यातले सर्वात महत्वाचे 7 चक्र जे आपल्या माकड हाड, जे आपण म्हणतो ना रीड, ही मागचं पूर्ण माकड हाड आणि आपल्या
मेंदूपर्यंत कनेक्टेड असतात, माकड हाडापासून मेंदूपर्यंत. तुम्ही आता लिहून घ्या, मी काही तुम्हाला नोट्स पाठवणार आहे, ठीक आहे. आणि जे लाईव्ह सेशन अटेंड करतील त्यांनाच नोट्स दिल्या जातील, ठीक आहे. आता आपण खालून बघूया की सर्वात खालचं चक्र जे आहे रूट चक्र. रूट चक्र म्हणजे मूलाधार चक्र, जे आपल्या माकड हाडाच्या एकदम शेवटचं पॉइंट, जिथे आपलं माकड हाडाचं एकदम खालचा पोर्शन, जिथे शेवटी माकड हाड संपते, तिथे आपलं रूट चक्र, मूलाधार चक्र असते. मूलाधार चक्र कुठे असते? एकदम खाली. आपण जे योगाचं जे ट्रेनिंग घेत असतील किंवा योग करत असतील तर त्याच्यामध्ये एक मूलबंध लावतो आपण, जेव्हा आपण आपलं ॲनस आणि आपलं युरेथ्रा आपण आतमध्ये खेचतो, आणि ते खेचताना आपल्याला जिथे जास्त संवेदना होतो तिथे आपलं मूलाधार चक्र आहे. मूलाधार चक्राचा रंग असतो रेड, लाल कलर असतो. आणि मूलाधार चक्र आपल्याला काय देते? स्टॅबिलिटी देते. मूलाधार चक्र स्टॅबिलिटी देतो. बेस एकदम स्पाइनचा जो बेस आहे आपल्या माकड हाडाच्या बेसच्या तिथे मूलाधार चक्र असतं. इथपर्यंत लिहिलंय? मूलाधार चक्र म्हणजे मूळ आधार, म्हणजे जो पूर्ण शरीराचा आधार आहे तो मूलाधार. रूट चक्र मूळ शोधतो आपण, मूळ ते मूळ आहे आपलं. म्हणून बरेच वेळा पाईल्सचा त्रास झाला तर त्याला आपण मूळ व्याध म्हणतो, बरोबर, कारण तो आपल्या मूलाधार चक्राशी रिलेटेड आजार आहे, त्याला म्हणून मूळव्याध म्हणतात. त्याचं तत्व आहे पृथ्वी तत्वाचं हे आहे चक्र. तत्व आहे पृथ्वी तत्व, रंग लाल, लोकेशन बेस ऑफ द स्पाइन, माकड हाडाचा शेवट. आपल्याला काय काय देतं? हे स्टॅबिलिटी देतं, स्थिरता देतं, प्रदान करतं, ग्राउंडिंग म्हणजे आपण ग्राउंडिंगला राहतो. आणि सिक्युरिटी म्हणजे आपल्यामध्ये भीती नसते. जेव्हा आपलं मूलाधार चक्र बॅलन्स असेल ना तर आपल्याला कुठल्या प्रकारची भीती वाटत नाही. नाही तर तशी ऍक्च्युली काय तो त्यांचा उद्देश बरा नाही, तर म्हणजे स्कूलमध्ये जातो. हा, मग सकाळी 7ला उठणार ते 8ला संध्याकाळी 7ला. तर त्याला म्हणलं बाबा तुला ड्रामा सध्या ते महत्व इम्पॉर्टंट आहे, म्हणजे सध्या स्कूलचं जाऊ दे. पुढे जायचंय, ओके. मूलाधार चक्र जर बॅलन्स नसेल, आपण बघतोय मूलाधार चक्र, ठीक आहे, मूलाधार चक्र जर बॅलन्स नसेल तर काय काय प्रॉब्लेम्स होतात? हाडांचे प्रॉब्लेम्स, बेसिकली ज्यांच्यामध्ये हाडांचे प्रॉब्लेम्स आहे, पायाचे दुखणे, गुडघे दुखणं, हाडांचे प्रॉब्लेम्स, पायाचे प्रॉब्लेम्स, मूळव्याध,
पायांच्या खालचा कुठलाही भाग म्हणजे आपला ॲनसच्या खालचा कुठलाही भाग त्याचे दुखणे, तर आपलं मूलाधार चक्र काय असतं, बॅलन्स नसतं. हे आजार मूलाधार चक्र बॅलन्स नसल्यामुळे होतात. खूप विचित्र प्रकारची भीती वाटते, अँझायटी निर्माण होते. मूलाधार चक्र बॅलन्स नसेल तर खराब स्वप्न देखील पडतात. म्हणजे आपल्याला कधी कधी खूप वाईट स्वप्न पडतात, तर ते मूलाधार चक्र बॅलन्स नसताना देखील पडू शकतात. इथपर्यंत लिहिलं. आणि मूलाधार चक्र बॅलन्स नसेल तर आपल्याला फायनान्शियल प्रॉब्लेम देखील निर्माण होतात. जिथे फायनान्स मध्ये बॅलन्सच राहत नाही, खर्च खूप वाढतो, पैसा टिकत नाही, तर मूलाधार चक्र बॅलन्स नसतं. हा देखील मेजर ऑर्डर डिसएडव्हान्टेज म्हणता येईल, की मूलाधार चक्र जर बॅलन्स नाही आहे तर फायनान्शियल स्टॅबिलिटी नसते. मूलाधार चक्राचा मंत्र आहे लम. मंत्र काय आहे? लम. मंत्र आहे लम. म्हणजे ज्याला असं वाटतंय की ह्या सगळ्या गोष्टी माझ्यामध्ये आहे, तर त्यांनी काय करायचंय, 2 मिनिटं दिवसातून शांत बसून लम 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 या पद्धतीने म्हणायचंय. त्याचा बीज मंत्र आहे लम. आणि मूलाधार चक्र जर बॅलन्स करायचं असेल तर तुम्ही कोणतं अन्न खाल्लं पाहिजे, म्हणजे मग लाल कलरचे फळ, म्हणजे लाल कलरचे फळं असतील, लाल कलरच्या भाज्या असतील, लाल कलरच्या अजून रूट व्हेजिटेबल्स असतात, जसं की बीटरूट आलं, अ, अजून काय म्हणता येईल, गाजर आलेत, जे लाल गाजर असतात, लाल कांदा, रूट व्हेजिटेबल्स, ऍपल्स, कोणत्याही लाल कलरचे फळं, लाल कलरच्या भाज्या, हे तुम्हाला बॅलन्स करायचं असेल तर तुम्ही लाल कलरचे भाज्या, रूट व्हेजिटेबल्स, लाल कलरचे फळं खाऊ शकता. इथपर्यंत समजलं आहे? हे लिहून घ्या सगळं. झालं की मला थंब दाखवा, मग आपण पुढे जाऊया. एकदा मंत्र परत सांगा. लंग का? लम लम लम. लम. मकार. हा, मकार. मी पुढच्या स्लाइडवर दाखवते, 1 मिनिट. हे बघा, रूट चक्र, मूलाधार चक्र, फर्स्ट लम दिसतंय. जायचं पुढे. पुढे जाऊया आपण. मे बी सगळ्यांचं झालंय बहुतेक. हो. हम्म.
दुसरं जे मूलाधार चक्राच्या वरचं चक्र, आपण खालून चक्र बघतोय वरपर्यंत, हा बॉडीच्या खालच्या पार्ट पासून वरती जातोय आपण हळूहळू. दुसरं चक्र आहे स्वादिष्ठान चक्र, त्याला म्हणतात सॅक्रल चक्र. स्वादिष्ठान चक्र कुठे असतं? आपली बेंबी असते ना, बेंबीच्या 3 बोट खाली, म्हणजे आपल्या बेंबीच्या 3 बोट खाली बघायचे, जिथे आपले युटेरसचा पोर्शन आहे, पेल्विक आहे, ओटीपोट आहे, त्या ओटीपोटाच्या रिलेटेड कंबर आहे. इथे बघा, बेंबी आपली जे नवल चक्र आहे त्याच्या 3 बोट खाली आपण स्वतः आपला हात लावून बघायचंय. त्याच्या तिथे आहे स्वादिष्ठान चक्र, त्याला सॅक्रल चक्र किंवा हारा चक्र, हिंदीमध्ये हारा चक्र म्हणतात. त्याचा रंग ऑरेंज कलर आहे. रंग कोणता आहे? ऑरेंज. रंग आहे ऑरेंज कलर आणि मंत्र आहे वम. बीज मंत्र काय आहे? वम. वॉट एलिमेंट आहे, म्हणजे तत्व कोणतं आहे? पाणी, वॉटर एलिमेंट. हे बघा, जागा बघितली? आपली बेंबी इथे मधात येते, जिथे माझा कर्सर आहे. कर्सर दिसतोय? हा, इथे आपली बेंबी असते. त्याच्या खाली आपल्याला, जिथे आपलं युटेरस आहे, इथे मूलाधार चक्र इथे खाली येईल एकदम, त्याच्यावरती आपलं सॅक्रल चक्र आणि इथे आपली बेंबी वरती. ठीक आहे. सॅक्रल चक्रामुळे कोणते कोणते प्रॉब्लेम्स होतात? लेडीज मध्ये जे गायनिक इश्यू येतात, जे काही गर्भाशयाचे आजार किंवा मिसकॅरेज होणं, अति प्रमाणात मिसकॅरेज, कन्सेप्शनचे प्रॉब्लेम्स, त्यासाठी सॅक्रल चक्र रिस्पॉन्सिबल आहे. तुमच्यामध्ये क्रिएटिव्हिटी नाहीये, तुम्हाला काही चांगल्या गोष्टी जमत नाही, करायची इच्छा होत नाही, तर सॅक्रल चक्र तिथे काम करतं. ते ब्लॉक आहे, म्हणून हे आपल्याला काय होतं? आजार होतोय. खूप लहानपणापासून जर तुम्ही एखादं म्हणजे पास्ट लाईफ म्हणजे चाइल्डहुड ट्रॉमा मध्ये जर असाल, लहानपणापासून खूप जास्त जबाबदाऱ्या असतील आणि तरी सुद्धा त्या जबाबदारीच्या ओझ्याखाली जर तुम्ही राहत असाल, तेव्हा देखील तुमचं सॅक्रल चक्र तुमच्या जेव्हा तुम्ही मोठे व्हाल, जेव्हा तुमचे लग्न होईल, तेव्हा बॅलन्स राहत नाही. कारण त्या प्रेशरमुळे काय होतं की सॅक्रल चक्र डिस्टर्ब होतं आणि तुमचे कन्सेप्शनचे प्रॉब्लेम्स, मिसकॅरेज हा मेजर इश्यू सॅक्रल चक्रामुळे निर्माण झालेला असतो. माणसांमध्ये पण सेक्शुअल फंक्शनिंग जर असतील काही, नंतर जर कुठल्या चेंजची भीती वाटते की माझ्या आयुष्यात काही चेंज नको व्हायला, म्हणजे जसं आहे तसं चाललं आहे, मी जशी आहे तशी आहे, बदलायची इच्छा नाही, जरी काही चुकीचं असेल तरी ते ऍक्सेप्ट करायचं, ऍक्सेप्टन्सच नाहीये, तरी सुद्धा सॅक्रल चक्र काय आहे? डिस्टर्ब आहे. आणि डिप्रेशन, ऍडिक्शन लाईन, म्हणजे कुठल्या प्रकारचं ऍडिक्शन लागलेलं आहे, ते जर ह्या सगळ्या गोष्टी जरी असतील तरी सॅक्रल चक्रामुळे प्रॉब्लेम होतोय.
मग ते मोबाईलचं ऍडिक्शन जरी असेल ना तरी पण त्याला ऍडिक्शनच म्हणतात. त्याचा मंत्र आपण लिहिलाय वम. ठीक आहे. आणि एलिमेंट आहे वॉटर एलिमेंट. याच्यामुळे इन्स्टॅबिलिटी पण येते, इमोशनल इन्स्टॅबिलिटी पण जर येत असेल तर सॅक्रल चक्रामुळे येते. कारण जेव्हा आपले जे आपलं युटेरस आहे त्याच्यात जर काही डिस्टर्बन्सेस असतील तर आपल्या हार्मोन्स मध्ये फ्लक्च्युएशन होतं. आणि हार्मोन्स मध्ये फ्लक्च्युएशन आलं की कुठल्याही स्त्रीमध्ये इमोशनल डिस्टर्बन्सेस क्रिएट होतात. इथपर्यंत झालंय? येस. आता याला बॅलन्स कसं करायचं तर आपल्याला ऑरेंज कलरचे फ्रुट्स बॅलन्स कसं करायचं आहे. ऑरेंज कलरचे फ्रुट्स, जे काही ऑरेंज कलरचे फ्रुट्स असतील, ऑरेंज कलरचे व्हेजिटेबल्स असतील, ऑरेंज कलरच्या गोष्टी काहीही जे ॲप्रिकॉट झालं, जे काही ऑरेंज कलरच्या गोष्टी आहेत, ऑरेंजेस आहेत, पंपकिन आहेत, जे ऑरेंज कलरचं आहेत ते आपल्याला फूड खायचंय. त्यामुळे काय होईल की आपलं जे स्वादिष्टान चक्र सॅक्रल चक्र आहे ते बॅलन्स व्हायला मदत होईल. हे आपण डाएट बघतोय. आहार विहार महत्वाचा आहे, बरोबर. मग तुम्ही आहार घेतला, डाएट आपण आपलं डाएट चालू केलं सॅक्रल चक्र बॅलन्स करण्यासाठी, तर तुम्हाला विहारामध्ये काय करायचं आहे तर तुम्हाला मेडिटेशन करायचं आहे. सॅक्रल चक्राचा जो मंत्र आहे तो बीज मंत्र आपल्याला म्हणायचा आहे वम. काय म्हणायचंय? वम. आणि अजून त्यामध्ये योगाच्या काही पोजेस असतात, जसं की योगाची गॉडेस पिजन पोज असते, गॉडेस पोज असते. तुम्ही योगाच्या पोज करू शकता. म्हणजे योगा म्हणजे पूर्ण योग करताना आपल्याला काय होतं की आपलं पूर्ण शरीराचं अलाइनमेंट व्हायला मदत होते आणि तुमच्या शरीराचं बॅलन्सिंग होतं. म्हणून सूर्यनमस्कार जेव्हा आपण घालतो, म्हणजे योग नसेल जमत तर सूर्यनमस्कारामध्ये आपल्या पूर्ण बॉडीचा व्यायाम होऊन जातो. मग तुम्ही 5 सूर्यनमस्कार जरी घालायला लागले तर तुमच्या हळुवारपणे, कारण आपल्याला सगळे म्हणायचे आधी घरातले म्हणायचे की ताठ मानेने जगायचंय. का ताठ मानेने जगायचंय? कारण आपले जेव्हा आपण ताठ बसतो, ताठ मानेने असं उभं राहतो, तेव्हा आपल्या शरीरात एनर्जीचा फ्लो काय असतो? खूप चांगल्या प्रकारचा असतो. आणि जेव्हा असं बसणं चालू असतं आपलं, या पद्धतीने जर बसत असाल तर तुमची चक्रांची अलाइनमेंट प्रॉपर राहत नाही. ओके, पुढे जाऊया आपण. पुढचं चक्र आहे सोलार प्लेक्सस चक्र. सोलार प्लेक्सस चक्र म्हणजे मणिपूर चक्र. मणिपूर चक्राचा रंग येतो पिवळा. तत्व आहे अग्नितत्व, फायर एलिमेंट. मणिपूर चक्राचा रंग आहे पिवळा. त्याचा एलिमेंट आहे फायर एलिमेंट. आणि मंत्र आहे रम. मंत्र काय आहे? इकडे बघा, रम दिसतंय स्क्रीनवर, रम. आणि पोझिशन कुठे येते? आपली जी नाभी आहे त्याच्या 3 बोट वरती, 3 किंवा 4 बोट वरती, नाभीच्या 3 किंवा 4 बोट नाभीच्या वरती.
काल कोणीतरी असं म्हटलं होतं की मला खूप असं कॉन्शियस वाटतं, मग सेल्फ इस्टीम कमी जास्त म्हणजे स्वतः कॉन्शियस झाल्यासारखं वाटतं. तर त्याचं उत्तर आहे की जर तुमचं मणिपूर चक्र बॅलन्स नसेल, तुमच्यामध्ये महत्वाकांक्षा खूप जास्त असतील किंवा महत्वाकांक्षा खूप कमी असतील, म्हणजे तुम्ही अति महत्वाकांक्षी असाल नाही खूप काही काय, किंवा कमी महत्वाकांक्षी असेल, तेव्हा मणिपूर चक्र बॅलन्स नसतं. मणिपूर चक्र डिस्टर्ब झालेलं असतं. मणिपूर चक्र अजून काय होतं की तुमची पॉवर पण, तुम्हाला पर्सनल पॉवर म्हणजे माझ्यात काही हिंमतच नाही, माझ्यात काही ताकदच नाही, मी काही करू शकत नाही, हे देखील इथून येतं. जेव्हा आनंद, खूप छान आनंद झालेला असतो तेव्हा, किंवा काही खूप जास्त भीती वाटते तेव्हा आपल्या पोटात गोळा होतो ना, की आपल्याला पेपरला जायचं आहे किंवा कुठलं काही करायचं आहे बा, तेव्हा पोटात गोळा येतो असं म्हणायचं आपण. म्हणजे काय असतं की आपलं जे मणिपूर चक्र आहे ते डिस्टर्ब होतं, आणि तिथे आपल्याला आपल्याला काही असं झालं तर, कुठलीही एखादी घटना घडल्यानंतर आपल्या मणिपूर चक्रातूनच त्याच्या व्हायब्रेशन क्रिएट व्हायला लागतात. तुमची जर मणिपूर चक्र बॅलन्स नसेल तर तुमची विल पॉवर पण खूप कमी राहते, इच्छाशक्ती. जर काही करण्याची इच्छाशक्ती असतं ना, की मला हे करायचं आहे, मला हे मिळवायचं आहे, म्हणजे महत्वाकांक्षा पण, ते ते मिळवताना तुम्हाला ती स्वतःहून आतमधनच येत नाही गोष्टी, की मला करायचं आहे, मग कंटाळा निर्माण होतो. मग आता चाल ढकल जी होते, की आज आलेला दिवस गेला दिवस, आला गेला दिवस, म्हणजे तुम्ही कमिटेड राहू नाही शकत, दिलेला शब्द पाळू नाही शकत, राग निर्माण होतो, डायजेशनचे इश्यू होतात, पैसा कमवण्याची इच्छा निर्माण होत नाही. लिहिताय ना सगळे? येस मॅम. येस. मणिपूर चक्र बॅलन्स नसेल तर अजून एक गोष्ट होते, ते म्हणजे तुमच्यामध्ये डिसिजन पॉवर राहत नाही. हे करू की ते करू, ते करू की हे करू, हे बरोबर, मग तुम्हाला दुसऱ्यांची मदत घ्यावी लागते. मग तुम्ही तो तसं म्हणेल का, म्हणजे स्वतःचा आपण काही चालवतच नाही, कारण स्वतःमध्ये कॉन्फिडन्सच नसतो ना. तर मणिपूर चक्र जर डिस्टर्ब झालेलं असेल तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींना फेस करावं लागतं. आणि गॅसेसचा प्रॉब्लेम सुद्धा, डायजेशनचा काही इश्यू असेल, गॅसेसचा प्रॉब्लेम असेल, आता हा बघायचा आपण पोर्शन बघायचा की मणिपूर चक्राची लोकेशन कुठे येते, आपल्या नाभीच्या वरती. मग नाभीच्या वरचे कुठले अवयव आहे, आपल्या एकतर हे आपले स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन इथून चालू होतं. मग इथून कुठेतरी प्रॉब्लेम निर्माण होत असतील, मग इथले जे रिलेटेड बॉडीचं सांगते हा मी, बाकीचं मी आता सांगितलं की तुमच्यामध्ये विल पॉवर वगैरे नसतं, ह्या सगळ्या गोष्टी मी सांगितल्या, पण हे बॉडीचं सांगितलं आता की हे डायजेशन रिलेटेड जे प्रॉब्लेम या पोर्शन मध्ये, हा जो आहे हा मणिपूरचा पोर्शन आहे. तर ह्या पोर्शन मध्ये आपल्याला मणिपूर चक्राशी रिलेटेड बॉडी मधले प्रॉब्लेम्स निर्माण होतात. ओके. आणि मग आता मणिपूर चक्र बॅलन्स करण्यासाठी काय करायचं आहे, तर मणिपूर चक्राचा बीज मंत्र आपल्याला जपायचा आहे. आणि येलो कलर, मणिपूर चक्राचा कोणता कलर आहे, येलो कलर. मग येलो कलरचे जे काही फ्रुट्स असतील, व्हेजिटेबल्स असतील, नंतर काही फळभाज्या, पालेभाज्या जे काही असेल, येलो कलरचे ड्राय फ्रुट्स असतील, ते सगळ्या गोष्टी आपल्याला खायच्या आहेत. आणि काही योगाच्या पोस्ट पण करू शकता, म्हणजे विहार करताना तुम्ही मंत्राचा जसा हे करून राहिले तसा योगाच्या पोजेस करायच्या. जेव्हा तुम्ही मास्टर लेवलला येतात ना, तेव्हा तुम्हाला या सगळ्या गोष्टी अजून डिटेलमध्ये शिकायला मिळतात, की एक चक्रावरती संपूर्ण एक दिवस जातो. तुम्ही बनाना खाऊन पण मणिपूर चक्र, जेव्हा केळी खातो तेव्हाही मणिपूर चक्र बॅलन्स व्हायला मदत होते.
म्हणजे असे जे काही फ्रुट्स असतील येलो कलरचे, जाऊया समोर. मणिपूर चक्र बॅलन्स करायला नौकासन, धनुरासन, नंतर अजून आहे वीरभद्रासना. जे आसन करत असतील त्यांच्यासाठी सांगतेय. नौकासन, धनुरासन आणि वीरभद्रासन या गोष्टी तुम्ही करू शकता. पुढे जाऊया का? कोणीतरी थंब दाखवा. झालं का? येस, ओके. आपण पुढे जाऊया. पुढचं चक्र आहे हार्ट चक्र. हार्ट चक्र म्हणजे अनाहत चक्र, हृदय चक्र. आता लोकेशन समजली तुमची. हे आपल्या मधात येतं. इथे बघा, एकदम हार्ट आपल्याला माहितीये की आपल्याला सेंटरला एकदम हृदय, ही जागा प्रत्येकाला माहितीये. आता हार्ट चक्र ब्लॉकेज आहे म्हणजे काय? हार्ट चक्राच्या रिलेटेड ब्लॉकेजेस आहेत. कोणी सांगेल का ह्याचा हार्ट ब्लॉक आहे म्हणजे काय? म्हणतात ना, इसके पास तो दिल ही नाही आहे. ऐकतो ना आपण बरेच वेळा, ये तो पत्थर दिल का है, इसके पास तो दिल ही नाही आहे. म्हणजे त्याच्या इमोशन्स काय असतील? तो इमोशनलेस असेल, त्याला भावना प्रधानच नसेल, त्याला कोणाबद्दल काही प्रेम, आपुलकी, दयाभाव राहील का? नाही. हार्ट चक्राचा कलर येतो ग्रीन कलर. खालून आपण वरती जातोय हा, याचा कलर येतोय ग्रीन कलर. आणि जसं आपल्या हृदयात पोकळी असते बरोबर, तर एलिमेंट काय येतो? एअर एलिमेंट. मी पण आता ना कॅमेरा बंद करून शिकवणार आहे. आणि मंत्र येतो यम. हार्ट चक्र, अनाहत चक्र, मंत्र येतो यम. लोकेशन आहे सेंटर ऑफ द चेस्ट. लोकेशन कुठे येते? सेंटर ऑफ द चेस्ट. नंतर कशाशी असोसिएशन असतं त्याचं? प्रेम, तुम्ही आपुलकी, आदर इतरांबद्दल, नाही का, जे काही भावना असतात, इमोशन्स, ह्या हार्ट चक्राशी रिलेटेड असतात. जर ह्या सगळ्या गोष्टी नाही आहे तर म्हणजे काय आहे? तुमचं हार्ट चक्र ब्लॉक आहे. तुम्हाला काय म्हणतात, कोणाची दया येत नसेल, तुम्हाला वागणं समजत नसेल, एखादी परिस्थितीचं गांभीर्य नसतं, ते देखील हार्ट चक्राशी रिलेटेड आहे. ठीक आहे. नंतर तुम्हाला हार्ट चक्र नसेल तर तुमच्या स्पिरिच्युअल कनेक्शन, कारण देव पण, आपण जेव्हा हार्ट चक्र ओपन आहे तेव्हा आपण भगवंताशी, ईश्वराची, त्या डिवाइन एनर्जीशी आपण कनेक्शन साधू शकतो. तर हे तुमचे कनेक्शन इस्टॅब्लिश होण्यासाठी पहिल्यांदा हार्ट चक्र ओपन असलं पाहिजे. जर हार्ट चक्र ओपन आहे तर वरती आपण आपल्या जे काही ईश्वर आहे, आपले गुरु आहे, आपल्या सद्गुरू आहेत, आपले जे काही पूजनीय आहे, स्थानावरती आहे, त्यांच्याशी कनेक्शन स्थापन करण्याला, म्हणजे तुमच्यामध्ये अध्यात्मच नाहीये. म्हणजे तुम्ही वरवर दाखवत आहे पण आतून जर प्रेमभाव नाही आहे, एखाद्याबद्दल दयाभाव नाही आहे, तर हार्ट चक्र काय असतं? ब्लॉक असतं. आणि मग तुमच्यामध्ये अध्यात्माची जी काही स्पिरिच्युअलिटी असते, अध्यात्माची जी एक बीज पेरला जाते, ते बीजच नसतं. ठीक आहे. याचा कलर आहे ग्रीन कलर आहे, एलिमेंट आहे एअर एलिमेंट आहे. आणि याला बॅलन्स करण्यासाठी कोणतं? ग्रीन कलरचे फूड्स खायचे. बॅलन्स कसं करू शकतो आपण? डाएट काय आहे त्याच्यासाठी? ग्रीन कलरचे फूड्स. मग फूड मध्ये काय येतं? फ्रुट्स येतं, व्हेजिटेबल येतं, ग्रीन लिफी व्हेजिटेबल येतील.
कॅप्सिकम येईल, ग्रीन कलरचे कॅप्सिकम. फूड लिहिलं. आणि हे हार्ट चक्र बॅलन्स असेल तर तुमचं काय होईल माहितीये का, तुमच्यामध्ये म्हणजे तुम्हाला प्रेम भेटेल पण, आणि तुम्ही प्रेम देण्याच्या पण भावनेत राहाल. म्हणजे गिव्ह अँड टेक रिलेशनशिप राहील. आणि हार्ट चक्र जर तुमचं बॅलन्स असेल तर तुमचे रिलेशन्स पण चांगले राहतील. कारण जर तुम्ही मनापासून प्रेम कराल तर समोरच्याकडनंही मनापासूनच प्रेम मिळेल. आणि जर प्रेमच नाही करलं, मनामध्ये जलसी आहे, दयाभाव नाही आहे, तर समोरच्याकडून पण आपल्याला तेच रिटर्न मध्ये येतं ना. म्हणजे आपण प्रेमाच्या रिलेटेड आपण ह्या चक्राला पकडणार आहोत. ठीक आहे. आता जर बॅलन्स नसेल, म्हणजे आपलं हार्ट चक्र बॅलन्स नाही, तर आपल्याला शारीरिक कुठल्या डिसिजेस होऊ शकतात. शरीराच्या रिलेटेड कुठला पोर्शन, हा कुठला पोर्शन येतो, चेस्ट. बरोबर. चेस्ट आणि हार्ट इथे येतं, आपलं लंग्स येतात. मग आपल्याला हार्ट चक्र जर बॅलन्स नाहीये तर इकडचा हाताचा हा पोर्शन, आपली चेस्ट, आपले लंग्स या रिलेटेड कुठल्याही प्रकारचं बीपी, कुठल्याही प्रकारचं डिसिजेस होऊ शकतात. काही जण हार्ट चक्राला पिंक कलर पण देतात. म्हणजे हार्ट चक्राला ग्रीन आणि पिंक असं दोन्ही कलर मध्ये कन्सिडर करू शकतो आपण. तर तिथे म्हणजे आता शिकवणाऱ्या सांगणारे दोन पद्धतीने पण सांगतात, पण तुम्ही दोन्ही कलर लिहून ठेवा, असोसिएटेड विथ ग्रीन आणि पिंक कलर. पिंक म्हणजे प्रेमाचा कलर आहे ना, त्यामुळे पिंक कलर. इथपर्यंत झालंय. आता अजून काय आजार होऊ शकतात, हार्ट चक्र जर तुमचं ब्लॉक आहे म्हणजे काय अजून होऊ शकतं, कोण सांगेल. आता मी एवढं सांगितलं हार्ट चक्रापर्यंत, तर अजून काय प्रॉब्लेम्स होऊ शकतात त्याला. आता मी फिजिकल प्रॉब्लेम सांगले, एखादा इमोशनल प्रॉब्लेम सांगा बरं की. इमोशनल कोणता प्रॉब्लेम होऊ शकतो. थोडस धडधड होण्यासारखं. करेक्ट. भीती वाटणं, अँझायटी होणं, प्रेशर येणं. प्रेशर कुठे येते, छातीवरती येते ना. हो. प्रेमाचा अभाव, भावना शून्य होणं, की म्हणजे कुठल्या पद्धतीने सिच्युएशन आहे सध्या आणि तिथे रिॲक्टच नाही होत. म्हणजे समजा आपण कोणाच्या मरणात गेलो आणि तिथे तुम्हाला भावनाच उफळून येत नाहीये आणि तुम्ही विचार शून्य अशा अवस्थेत बसले आहे, म्हणजे तुम्हाला एक्सप्रेस पण होता नाही येते ना. बरोबर. म्हणजे तुमचं हार्ट चक्र काय आहे, ब्लॉक आहे. म्हणजे तुम्हाला समोरच्याचं दुःख कळून पण नाही राहिलं की अरे त्याला काहीतरी म्हणजे झालंय काहीतरी. तिथे आपल्याला समोरच्याला भावना दाखवणं पण महत्वाचं असतं ना बऱ्याच वेळा. की बसलो आपण एखाद्याच्या दुःखात गेलो आहे आणि दोन थेंब आसू पण गाळू नाही शकत, दोन थेंब त्यांना तुम्ही तुमचं म्हणजे त्यांच्या दुःखात तुम्ही सहभागी पण नाही होत आहे, म्हणजे काय आहे, तुम्ही हार्ट चक्र तुमचं ब्लॉक आहे. ओके. अजून ग्रीन लेफी व्हेजिटेबल सांगले, ब्रोकली पण हार्ट चक्रासाठी, ब्रोकली जी आहे ती पण एक चांगली आहे. ग्रीन कलरच्या कुठल्याही भाज्या, ग्रीन बीन्स पण चांगले आहे हृदयासाठी. आणि पोज कोणती सांगितले, कॅमल पोज. कॅमल पोज जे आसन करतात त्यांच्यासाठी ब्रिज पोज म्हणजे सेतुबंधासन, कॅमल पोज, कोब्रा पोज. हार्ट चक्र ब्लॉक असताना तुम्ही खूप दुःखी पण राहू शकता. तुम्हाला कोणाला धोका देण्याचं म्हणजे तुम्ही कोणाला तरी फसवणूक करू शकतात, किंवा तुम्हाला ती फसवणूक केल्याची भीती पण राहते
की तो मला फसवेल का, त्याला मी फसवलेलं आहे, मग तुम्ही खूप दुःखात गिल्टमध्ये राहणं, या पद्धतीने पण तुमच्यासोबत होऊ शकतं जेव्हा हार्ट चक्र तुमचं, आता सध्याची कंडिशन प्रत्येकाला आपापली माहिती आहे. आता मी जे सिम्पटम्स सांगते आहे त्याच्यावरनं चेक करायचंय की आपलं कोणतं चक्र ब्लॉक आहे. ठीक आहे, या पद्धतीने म्हणजे खालपासून आपल्याला वरतीपर्यंत जायचंय की ह्या सगळ्या गोष्टी आणि या क्वालिटी सांगतोय बा आपल्या मध्ये क्रिएटिव्हिटी नाहीये. मग क्रिएटिव्हिटीसाठी कोणतं चक्र सांगितलं, मग आपल्यामध्ये सेल्फ कॉन्फिडन्स नाहीये, विल पॉवर म्हणजे इच्छाशक्ती नाहीये, मग कोणतं चक्र सांगितलं, मग ही इच्छाशक्ती नाहीये तर मला कशी वाढवावी लागेल, त्याचा मंत्र काय आहे, या पद्धतीने स्वतःच स्कॅनिंग करायचं आपल्याला. जसं आपण औरा स्कॅन केला ना, तर आता आपलं मूल चक्रांचं स्कॅनिंग होतं. कारण औरा जेव्हा बिचकतो तो 6 महिन्यांच्या पूर्वी बिचकलेला असतो. त्याचे व्हायब्रेशन आपल्या चक्रांमध्ये येतात आणि चक्रांमधले व्हायब्रेशन, कारण चक्र आपल्या सेंटर आहेत, पुढे बॉडीतला 60 सेंटर्स आहेत, त्याच्यामधनं आपल्या नाड्या असतात, इडा पिंडला सुषुम्ना, त्या नाड्या फैललेल्या असतात, एनर्जीचे सेंटर्स आहेत हे. तर ह्या जसं जसं एनर्जीचे सेंटरच म्हणजे जिथे एनर्जी यायला पाहिजे तिथे जर प्रॉपर एनर्जी पोचत नाही आहे, ते चक्र ब्लॉक आहे, तर काय होईल हे आता आपल्याला आपलं स्कॅन करायचंय. ओके, जाऊया पुढे. लंग्सचं तर सांगितलं, आता पुढे जाऊया आपलं थ्रोट चक्र. थ्रोट चक्र म्हणजे आपलं विशुद्धी चक्र, त्याचा रंग येतो स्काय ब्लू. थ्रोट चक्र म्हणजे विशुद्धी चक्र. त्याचा मंत्र अनाहत चक्राचा यम लिहिला ना तुम्ही मंत्र, हार्ट चक्राचा मंत्र लिहिला होता. हा, आता थ्रोट चक्राचा मंत्र आहे हम हम हम. कलर आहे स्काय ब्लू. जागा आपला गळा, इथे पोझिशन. यात पण पोकळी असते की नाही, ही पण पोकळीच आहे. मग कोणतं तत्व असेल? एअर. हा, एअर किंवा आकाश. आकाश म्हणजे पोकळी असते ना, वायू तत्व नाही येणार. वायू तत्व कुठलं होतं, आपला हार्ट मध्ये असतो ना, धगधग धगधग धगधग, तर आपलं हे पोकळी आहे एकदम, तर आपलं आकाश तत्व येईल. हे कुठलं तत्व आहे? आकाश तत्व. हा, आणि रंग आहे स्काय ब्लू कलर, त्याला थ्रोट चक्र किंवा विशुद्धी चक्र म्हणतात. आणि फूड कोणतं येईल, जे स्काय ब्लू किंवा ब्लूइश कलरचे काही फूड असतील. ब्लू कलरचं प्लम मिळतं, प्लम, पियर. लिक्विड म्हणजे सर्वात जास्त तर वॉटर, कारण वॉटर कलरलेस आहे, पण वॉटर, हर्बल टीज, ब्लूबेरीज, ब्लॅकबेरीज. आता प्रॉब्लेम कुठे होईल, हार्ट जर थ्रोट चक्र ब्लॉक आहे तर प्रॉब्लेम कुठे कुठे येणार आहे? जर कोणाचं थ्रोट चक्र ब्लॉक आहे, बोला कोण बोलते? एक्सप्रेसिंग युअरसेल्फ. येस, अजून म्हणजेच कम्युनिकेशन मध्ये प्रॉब्लेम येईल. ती व्यक्ती काय करेल, अति बोलेल, अति बडबड बडबड बडबड, चॅटर बॉक्स म्हणतात त्याला. नाही तर खूप कमी बोलणार, म्हणजे बोलण्याची सवयच नसेल त्याला. एकटं राहण्याची भावना, आपल्या मनातल्या गोष्टी न सांगणे, कारण कमी बोलणारी व्यक्ती नेहमी एकटी पडते. जास्त बोलणारी व्यक्तीला पण तसंच होतं की ती जास्त अति जास्त बोलणाऱ्यांना आपण काय प्रिफर करतो, नाही बाबा ती खूप डोकं खाते, तिच्यासोबत बोलणं परवडत नाही. एखाद्या नॉर्मल बोलणाऱ्या व्यक्तीसोबतच आपण चांगल्या प्रकारे कम्युनिकेट करतो.
तसं थ्रोट चक्र ब्लॉक असलं तर तुमचा सर्वात पहिला प्रॉब्लेम होतो तुमचा कम्युनिकेशन. तुमच्यामध्ये आयसोलेशन येतं. तुम्ही खूप शांत शांत राहायला लागतात. आणि थ्रोट चक्र ब्लॉक असलं तर तुम्हाला एक्सप्रेसच नाही करता येत. तुमच्या इमोशन्स ज्या असतात त्या तुम्ही लवकर एक्सप्रेस नाही करू शकत. चांगल्या प्रकारे बोलू नाही शकत, चांगल्या प्रकारे एक्सप्रेस नाही करू शकत, आणि सत्यही बोलू शकत नाही. म्हणजे खरंही तुमच्या तोंडातून निघणार नाही. ना खोटं निघेल ना खरं निघेल, नाही तर एक तर खूपच खोटं निघेल, एक तर खूपच खरं निघेल. बॅलन्स कुठेच राहणार नाही. कलर आहे स्काय ब्लू. आणि फ्रुट्स सांगितले मी. मंत्र होता तो बघितला, तो पण लिहिला. आणि सर्वात म्हणजे जर थ्रोट चक्र ब्लॉक आहे तर आजार कोणता होतो, तो थ्रोट रिलेटेड. थ्रोट कॅन्सर होऊ शकतो, थ्रोट थायरॉइड होऊ शकतो, तुमच्या टॉन्सिल्स जो आहे, टॉन्सिल्स देखील थ्रोट चक्राशी रिलेटेड आजार आहे. तर या हा नंतर इकडनं जे हे या जे मानीपासून आपलं वरती दुखतं, मानीपासून जे वरती डोकं दुखायला लागतं, म्हणजे थ्रोट पासून वरती हेडॅक चालू होतं. बऱ्याच जणांना नाही का स्पॉन्डिलायसिस म्हणतात. तर हे इकडे ओझं वाटणं, बोलणं नाही, कारण एक्सप्रेशनच नाही ना. कारण कर्तव्याखाली दबले आहे, मग बोलणं कोणाकडे? बोलणार नाही तर मग आपलं दुःख कोणाला सांगणार? कारण एक्सप्रेस होणं महत्वाचं आहे. मग इथे असं वाटतं की आपल्या शरीरावरती खूप भार दिलाय कोणीतरी, मग आपल्याला या इथपासून वरती डोकं दुखायला लागतात. इथे ब्लॉकेजेस होतात मणक्यांमध्ये. हे जो मानेचा मणका आहे त्याच्यामध्ये गॅप निर्माण होते. हे सगळे ब्लॉकेजेस थ्रोट चक्रापासून आलेले असतात. तुम्ही कोणाला जज नाही करू शकत, म्हणजे तुम्ही सत्याची बाजू पण नाही घेऊ शकत की हे बरोबर की चूक. तुम्हाला सांगताच येत नाही ना. कारण तो बॅलन्स करण्यासाठी सांगितला आहे मी. त्याचा मंत्र आपण बघितला, तो मंत्र हम. ठीक आहे, आपल्याला हमची चॅन्टिंग करायची आहे. आणि आपण त्याचे आजार पण बघितले आहेत. तर त्यामुळे थ्रोट चक्र बॅलन्स करताना अजून एक ऍक्टिव्हिटी करायची आहे, ते म्हणजे एक्सप्रेस होणं. आता तुम्ही म्हणाल की आता तर या जगामध्ये कोणाजवळ आपलं दुःख सांगणंच खूप चुकीची गोष्ट आहे. पण एखादी अशी व्यक्ती असेल की ती नॉन जजमेंटल अप्रोच असेल तिचा तुमच्या विषयी, ती तुम्हाला जज करणार नाही. तुम्ही तिला चूक सांगाल, बरोबर सांगाल. तुमच्या कुठल्याही घटना, तुमच्या हातून एखादी चूक जरी घडलेली असेल तर ती तुम्हाला समजून घेईल. एक म्हणजे तुमचे आई वडील, जे तुम्हाला कुठल्याही परिस्थितीत एक्सेप्ट करतात, आणि एक म्हणजे जे तुमचे खरे मित्र असतील की हे बाबा हो तुझं इथे चुकलं होतं, तू असं वागायला पाहिजे होतं, तुम्हाला चांगल्या प्रकारे समजून घेतील. अशाच लोकांसमोर तुम्ही एक्सप्रेस होणं महत्वाचं आहे. जोपर्यंत एक्सप्रेस होणार नाही तोपर्यंत हा त्रास होणारच आहे. तर हे बॅलन्स करण्यासाठी एक्सप्रेस होणं आणि प्रॉपर एखाद्या व्यक्तीकडे एक्सप्रेस होणं, जिथे तुम्हाला विश्वास वाटेल की नाही ही व्यक्ती ह्या गोष्टी सेफली ठेवेल. ठीक आहे. पुढचं चक्र आहे थर्ड आय चक्र. थर्ड आय चक्राचा कलर आहे इंडिगो कलर, अस्मानी कलर. हे सगळे रेनबो मधले कलर आहेत. ठीक आहे, इंडिगो कलर. आणि लोकेशन आहे, इथे म्हणतो ना शंकराचा तिसरा डोळा, तीच लोकेशन आहे थर्ड आय चक्राची. आपण म्हणतो ना तिसरा डोळा उघडला तर प्रलय येईल, त्याचप्रमाणे हाच तिसरा डोळा म्हणजे थर्ड आय. आज्ञाचक्र काय म्हणतात त्याला? आज्ञाचक्र. अज्ञा चक्र पण म्हणतात. अज्ञा, आज्ञा, अज चक्र. आणि मंत्र आहे उम. उम पूर्ण ओम नाहीये बरं, उम आहे. उम मंत्र बघा इथे. इथे बघा अस्मानी कलर मध्ये मंत्र लिहिला इकडे. आणि एलिमेंट त्याचा लाईट आहे. लाईट एलिमेंट, प्रकाश. आज्ञा चक्रावरती प्रकाश पडला पाहिजे. काय आहे एलिमेंट? लाईट एलिमेंट.
आणि लोकेशन आहे भुवयांच्या, 2 भुवयांच्या अशा सेंटरमध्ये इथे मधात. म्हणून बरेच वेळा असं म्हणतात की आपलं आज्ञाचक्र झाकलेलं असावं, कारण तिथे जेव्हा समोरची व्यक्ती आपल्याला भेटते ती कोणत्या भावावरनं आलेली असते माहिती नसते. म्हणून तिथे कुठल्याही प्रकारचा तुम्ही तिथे कुठल्या तरी कलरचा टिळा लावणं महत्वाचं आहे. आपलं आज्ञाचक्र झाकलेलं असावं. आज्ञाचक्र ब्लॉक असेल तर हे डोकंदुखी सतत आपली चालू राहील. कानांच्या तिथलं दुखणं, हा जो पोर्शन आहे डोळ्यांचं दुखणं, हा जो आपला पूर्ण पोर्शन आहे त्या रिलेटेड तुमचं काही ना काही दुखणं सतत चालू राहील शरीरात. तुमच्या पिट्युटरी ग्लँड मध्ये प्रॉब्लेम्स असेल, तुमच्या हेड मध्ये, आणि तुमचा लोअर ब्रेन असतो, लोअर पार्ट ऑफ ब्रेन म्हणजे डोक्याचा खालचा भाग, त्यामध्ये देखील आज्ञाचक्र जर ब्लॉक असेल तर प्रॉब्लेम होतो. हे बघा, हे लोकेशन आहे की नाही, या आजूबाजूचे अवयव बघायचे आपण. या चित्रामध्ये जी लोकेशन दाखवली आहे त्याच्या आजूबाजूचे कोणते अवयव आहे? आपला मागचा लोअर ब्रेन आहे, कान आहे, आपले डोळे आहेत, आपलं डोकं आहे, कपाळ आहे. ह्या सगळ्या गोष्टींचं ब्लॉकेजेस किंवा डोकेदुखी, हे दुखणं, हे सगळे आज्ञाचक्र ब्लॉक असल्यामुळे होतात. आज्ञाचक्राचे आपण शारीरिक ब्लॉकेजेस बघितले. आज्ञाचक्रामुळे काय काय चांगलं असतं? जर आज्ञाचक्र ऍक्टिव्ह आहे तुमचं, तर तुमचं इमॅजिनेशन चांगलं असतं. तुमचा सिक्स सेन्स म्हणतात ना, एखाद्याला आपण एखादी गोष्ट सांगितली आणि ती आपल्याला कोणीतरी सांगितली आहे, तर ती आपण जेव्हा सांगतो हे आपल्याला आधीच कळालेलं असते की हा तू हे जपून राहा बरं, तुझ्यासोबत असं होऊ शकते. हे जे आपल्याला इंट्युशन येतात, समोरच्या बद्दल ज्या काही भावना येतात, तर त्या कशामुळे येतात? आज्ञाचक्रामुळे येतात. म्हणजे आज्ञाचक्र आपल्याला काहीतरी इंट्युशन देतो की अरे मला पूर्व सूचना, नाही का, आपल्याला पूर्व कल्पना, पूर्व सूचना आपण बोलतो, मला आधीच कळालं होतं बा की असं काहीतरी होणार, हे घडणार. हे कशामुळे असतं? हे आज्ञाचक्रामुळे असतं. तर तुमचं आज्ञाचक्र जर ब्लॉक नसेल तर तुमच्यामध्ये चांगली इंट्युशन पॉवर असते, तुम्हाला पूर्व सूचना मिळतात, तुम्ही इमॅजिन करू शकतात गोष्टी चांगल्या प्रकारे की असं झालं तर असं होईल, मग हे करायला पाहिजे, हे तुम्हाला स्वतःला कळायला लागतं. आणि विजडम असतो. आणि जर ते ब्लॉक असलं तर तुमच्यामध्ये ब्लॉक नसेल तर जजमेंट पण तुम्ही चांगल्या प्रकारचे, म्हणजे हे बरोबर हे चूक, तुम्ही सतसत विवेक बुद्धी वापरून तुम्ही डिसिजन घेता. म्हणजे हे केल्याने मला हा फायदा होऊ शकतो बा, मग मी असं वागायला पाहिजे. हे जर तुमचं आज्ञाचक्र ब्लॉक नसेल तर ह्या सगळ्या गोष्टी काय होतात तुमच्यामध्ये निर्माण होतात. ठीक आहे. आणि अजून काय गोष्टी असतात? आज्ञाचक्र ब्लॉक असलं तर तुम्हाला अँझायटी, डिप्रेशन होऊ शकतो. कारण विचारांची म्हणजे तुम्हाला विवेकच नाही ना, काम चालू आहे तर मग विवेक नसल्यानंतर कन्फ्युजन होईल, डिप्रेशन येईल, विचारांचा कल्लोळ होईल, कारण डोकं चालतच नाहीये. अरे माझं डोकं, माझी बुद्धी भ्रष्ट झालेली आहे, म्हणतो ना आपण बरेच वेळा की याची बुद्धी भ्रष्ट झाली होती का, यांनी हे डिसिजन घेतलं, मग असं का केलं त्यांनी. आपण प्रत्येकाला असं बोलताना समोरच्याला जज करतो. हे जज करणं एक तर चुकीचंच आहे, पण हे का होतं? कारण समोरच्याचं आज्ञाचक्र ब्लॉक झालेलं असतं, म्हणून त्याची डिसिजन चुकतात, त्यांनी विवेक वापरलेला नसतो, मग चुकीचं पाऊल उचललं जातं. अजून काय होऊ शकतं? अँझायटी होते, नंतर डिझिनेस, म्हणजे हे तर आपण बघितलं की डोक्याच्या रिलेटेड काही प्रॉब्लेम्स ते आज्ञाचक्रामध्ये ब्लॉकेजेस असल्यामुळे होतात. सगळेजण आपापल्या खिडक्या बंद करून बसलेत. मी पण उद्या खिडकी बंद करून बसणार आहे माझी.
आणि ते ब्लॉकेजेस निर्माण होऊ नये म्हणून आपल्याला फूड कोणतं घ्यायचं आहे तर ब्रेन डेव्हलपमेंटचं जे फूड असतं, अक्रोड असतं किंवा ब्लू ह्या आसमानी कलरचे फूड जे असेल, ग्रेप्स असतात नाही का, आपण जे ब्लॅकिश ग्रेप्स असतात ते तुम्ही खाऊ शकता, किंवा ते ड्राय ग्रेप्स असतील तर तेही खाऊ शकतात. नंतर अक्रोड खाऊ शकता, जेणेकरून तुमचा आज्ञाचक्र चांगल्या प्रकारे डेव्हलप व्हायला मदत होते. बऱ्याच वेळा हे चक्र जे असतात ना आपल्या, जेव्हा आपण जन्मतो आणि आपलं टीनेजर पर्यंत हे कळी स्वरूपात असतात. चक्र कसे असतात, हळुवारपणे आपलं वय वाढत जाते तसं चक्रांचं पण असं आपल्याला चक्र असे हळुवारपणे वाढलेले दिसतात. आणि या पद्धतीने सगळ्या चक्रांची रचना हळुवारपणे होते. तर बऱ्याच वेळा काय होतं, जे ॲबनॉर्मल मुलं असतात की नाही, तर त्यांच्यामध्ये ह्या चक्रांचे ब्लॉकेजेस बघायला मिळतात. जे स्पेशल चाइल्ड आहे, ज्यांचा ज्यांना ज्या कळीच्या स्वरूपात आहे ते देखील चक्र त्यांच्यामध्ये डेव्हलप नसेल झाले, हे एनर्जी सेंटर्स असतात ना, तर त्यांच्या वेळेस आपण काय करू शकतो, आपण फक्त त्यांच्या चक्रांचे हिलिंग करू शकतो. की जे काही स्पेशल चाइल्ड आहे, त्यांना मेंटली काही डिसऑर्डर्स आहेत, तर तुम्ही त्या पर्टिक्युलर चक्राचं तुम्हाला आता हळुवारपणे लक्षात येईल की हा डिसीज कशामुळे आलाय, याच्यामध्ये हा प्रॉब्लेम आहे बा, हा स्पीच नाही, बोलत नाहीये, मग याचं थ्रोट चक्र ब्लॉक आहे. म्हणजे थ्रोट चक्राची जी कळी आहे तीच त्याच्यामध्ये नसावी, कारण आपले चक्राचे सेंटर्स आपल्याला बघितलं आपण, 112 चक्र आहेत, त्याच्यातले 7 चक्र महत्वाचे आणि हे पूर्ण बॉडीचे सेंटर्स आहेत. तर त्या सेंटर्स मध्ये छोट्या छोट्या जेव्हा जन्माला येतो 13-14 वर्षांपर्यंत अशा कळ्या आपण ना, गुलाबाची कळी असते ती हळुवारपणे वाढत जाते आणि मग नंतर गुलाबाचं फूल बनतं. तर हे कमळ आपण इथे ह्या चक्रांवरती आपल्याला कमळ इमॅजिन करायचं की कमळ कसं असतं, छोटं छोटं छोटं, आणि मग मस्तपैकी असं जेव्हा पूर्ण चक्र ब्लॉक नसेल, ओपन असेल चक्र, तर असं पूर्ण कमळ दिसतं. ठीक आहे, हे मेडिटेशन मध्ये तुम्हाला होईल. ज्यांचं चक्र ब्लॉक आहे ना, त्यांना खरंच कमल तिथे इमॅजिन होतं, व्हिज्युअलाइज होतं त्या गोष्टी. तर आपल्याला फूड बघितलंय की आपण काय करायचंय फूड, आणि आज्ञा चक्राला बॅलन्स करण्यासाठी आपल्याला सर्वात महत्वाची गोष्ट असते की तुम्ही 10 मिनिटं कुठल्या तरी स्पिरिच्युअल गोष्टीशी कनेक्ट व्हा, तुम्ही मेडिटेशन करा. अदरवाईज तुमचं चक्र, आज्ञा चक्र बॅलन्स व्हायला मदत होणार नाही. तुम्ही कुठल्याही म्हणजे जे डिप्रेशनचे विचार येतात, कुठल्या गोष्टी होतात, त्या सगळ्या कशामुळे होतात, तुमच्या ह्या बुद्धी भ्रष्ट झालेली आहे, विवेक नाही. आणि नंतर इथपर्यंत आपण आलो आहे. फ्रुट्स पण मी तुम्हाला सांगितले काय खायचे आहे. आणि आज्ञाचक्र बॅलन्स करताना सर्वांगासन करायचंय. सर्वांगासन, आसन कोणतं करायचं, सर्वांगासन. हलासन, सर्वांगासन, हलासन, मत्स्यासन, आणि सर्वात शेवटच्या चक्राकडे आलोय आपण आता, ते म्हणजे सहस्त्रार चक्र, क्राऊन चक्र. एक मिनिट हा, याचा आज्ञा चक्राचा मंत्र आपण लिहिलाय उम आहे, तो उम मंत्र लिहून घ्या, उम. आता पुढे जाऊया. शेवटचं चक्र आहे ते म्हणजे सहस्त्रार चक्र, त्याला म्हणतात क्राऊन चक्र. क्राऊन म्हणजे आपल्या टाळूच्या इथे असतं हे, टाळू जिथे आहे, किंवा इथे आपल्याला बरेच जण जे गुरुजी असतात ते इथे शेंडी बांधतात, बरोबर. तर तिथे जिथे शेंडी बांधतात ना, हे असं टाळू असतो, टाळू भरला गेला पाहिजे, हा टाळू जपला पाहिजे, कारण हे आपल्या पूर्ण बॉडीचं सेंटर आहे, एनर्जीचं सेंटर, जिथून आपण एनर्जी हे करतो, ग्रहण करत असतो. त्यामुळे हा आपल्याला टाळू बघा, इथे जर काही प्रॉब्लेम आला तर आपल्या पूर्ण बॉडीत पॅरलाइज्ड होते. आणि ब्रेन हॅमरेज झाल्यानंतर बऱ्याच लोकांना असं होतं की अरे, एनर्जीचे सेंटरच ब्लॉक झालंय, म्हणजे जिथून प्राण ऊर्जा येऊन राहिली आहे. म्हणून हे सहस्त्रार चक्र फार जपणं महत्वाचं आहे. त्याचा बीज मंत्र ओम आहे. काय आहे, एनर्जी फ्लो होते ओम.
जेव्हा आपल्याकडे एनर्जी, पॉझिटिव्ह एनर्जी येते, ती आपल्या सहस्त्रार चक्रातून आपल्या संपूर्ण बॉडीमध्ये येत असते. टॉप ऑफ द हेड लोकेशन आहे, टॉप ऑफ द हेड. कलर आपण एकतर व्हायलेट कलर. कोणता कलर आहे? व्हायलेट. आणि कनेक्शन कशासाठी असते? आपल्याला जर आज्ञाच्या हे सहस्त्रार चक्र ब्लॉक नसेल तर तुमच्यामध्ये स्पिरिच्युअलिटी नसते. नंतर तुमच्याकडे म्हणजे भगवंताशी कनेक्शन करण्याची पॉवर नसते. तुम्हाला ती भावना पण नसते की अरे ईश्वराशी तुमचा काहीतरी संबंध असावा. नास्तिक बरेच लोक नास्तिक असतात. प्रत्येकाच्याकडे सहसा 90% लोकांचा आज्ञाचक्र म्हणजे, कारण प्राण ऊर्जा सुरू आहे ना. हे जे आपलं क्राऊन चक्र आहे, आज्ञाचक्र तरी ब्लॉक होतं, पण क्राऊन चक्र कारण बॉडीमध्ये एनर्जीचा फ्लो आहे. एखादी व्यक्ती आहे तर ते क्राऊन चक्र 90% लोकांचं ब्लॉक नसतंच. फक्त तुम्ही एक्सेप्ट करत नाही, कारण तुमचं हार्ट चक्र ब्लॉक असेल. मे बी तुमच्याकडे स्पिरिच्युअलिटी नाहीये. म्हणजे काय, तुम्ही मे बी तुमच्या मनापासून नसेल त्या गोष्टी, तुमच्या मनात प्रेमच नसेल, दयाभाव नसेल, तर स्पिरिच्युअलिटी येणार नाही. तर मग क्राऊन चक्र नाही असतंच, ओपनच असतं बरेच वेळा. ठीक आहे, कारण प्राण ऊर्जा सुरू आहे. क्राऊन चक्राशी रिलेटेड काय असतात गोष्टी की त्या क्राऊन चक्रात स्पिरिच्युअलिटी, एनलाइटमेंट आणि कनेक्शन टू डिवाइन, म्हणजे तुम्ही ईश्वरासोबत कनेक्शन स्थापित नाही करू शकत. ठीक आहे. आणि योग पण आहे, शीर्षासन. योग पोझिशन सांगितली आहे. योग जर करायचा असेल तर तुम्हाला शीर्षासन करायचं. आणि सर्वांगासन. शीर्षासन आणि सर्वांगासन. आणि डाएट मध्ये सांगायचं झालं तर उपवास करणं महत्वाचं आहे. कारण तुम्ही जर समजा 15 महिन्यातून 2 उपवास कमीत कमी जर कराल तर तुम्हाला काय होतं की जसं अमावस्या पौर्णिमेच्या वेळेस असतं की तुम्हाला एकादशीचा उपवास म्हणून सांगितलं की तुम्ही त्या एकादशीच्या उपवासाला काहीच खाल्लं नाही पाहिजे. तर का की तेव्हा तुमच्या पूर्ण तो जो दिवस असतो तो खूप महत्वाचा आहे. तेव्हा तुम्ही अन्न पाण्याचा त्याग, तुमच्या बॉडीमध्ये एनर्जीचा फ्लो त्या दिवशी सर्क्युलेट होत असतो. तुम्ही उपवास कुठल्याही दिवशी करू शकता, असं मी फक्त पर्टिक्युलर एकादशी म्हणत नाहीये. पण 15 दिवसातून 2 उपवास किंवा 1 उपवास, 15 दिवसातून 1 उपवास, महिन्यातून 2 उपवास करणं महत्वाचं आहे. उपासाने तुमचं काय होतं, एनर्जी अजून चांगल्या प्रकारे सर्क्युलेट होतो. आणि अजून त्याच्यासाठी तुम्ही बेरीज खाऊ शकता. आणि सपोर्टिव्ह फूड्स आहे जे सीड्स आहेत, ब्रेनशी रिलेटेड फ्रुट्स आहेत, नट्स आहेत, काजू आहे, जे काही म्हणजे जे ब्रेनशी रिलेटेड आहेत, समोरच्या मोठ्या ब्रेनशी रिलेटेड जे काही फळं भाज्या असतील ते तुम्ही खाऊ शकता. आणि ब्लॉक असेल तर आपण बघितलं की स्ट्रेस निर्माण होतो, इमोशनल स्टॅबिलिटी नसते. इमोशनल स्ट्रेस काहीतरी असतो प्रत्येक वेळा की नाही, म्हणजे कारण कनेक्शन नाही ना कुठेतरी. स्पिरिच्युअलिटी असली तर अध्यात्म असलं आपल्या याच्यामध्ये, ते मग कुठल्याही धर्माचं असू दे, पंथाचं असू दे, अध्यात्म असेल तर आपण स्वतःशी पण कनेक्टेड राहू शकतो आणि ईश्वरासोबत पण राहू शकतो. आणि जेव्हा तुमच्या बॉडीमध्ये अध्यात्म, मेडिटेशन नाही आहे, काही तुम्ही शांततेने ध्यान धारणा नाही करत आहे, तर ह्या चक्रांमध्ये, ह्या पर्टिक्युलर 2 चक्रांमध्ये, थर्ड आय चक्र आणि क्राऊन चक्रामध्ये काय होतं, ब्लॉकेजेस निर्माण होतात. आणि याचा मंत्र, शेवटचा मंत्र जो आहे क्राऊन चक्राचा, सहस्रार चक्राचा मंत्र आहे ओम. आपल्याला नाही का आपली एनर्जी जर बदलायची आहे, म्हणजे मी आता दुःखात आहे तर तुम्ही ओम ओमची चॅन्टिंग करा. ओम हा आपण बघितलाय सायंटिफिक मंत्र आहे की ओमची चॅन्टिंग केल्यानंतर आपली एनर्जी सर्क्युलेट व्हायला लागते आणि तुमची जी आत्ताची स्टेट आहे ती पण हळूवारपणे बदलायला लागते. म्हणजे आता तुम्ही काही वेळा दुःखात आहे, तुम्ही एक 15-20 मिनिटानंतर ओम ओमची चॅन्टिंग केल्यानंतर आपापच तुम्ही रिलीज व्हायला लागतात. आणि जर हे ब्लॉक असताना तुम्हाला खूप डिस्कनेक्ट वाटतो, प्रत्येकाशी आयसोलेशन वाटतं, तुम्ही संबंध ठेवायला तयार नसतात, म्हणजे कोणाशी तुम्हाला असं वाटतं कोणी भेटू नये, येऊ नये. हे ब्लॉक असताना तुम्हाला खूप एकटेपणा जाणवतो.
इथपर्यंत आज आपण चक्र शिकलो आहेत. आपले 7 चक्र कंप्लीट झालेले आहेत. आत्ता कोणाचे काही प्रश्न आहेत? काल मला कुंदा मॅडम म्हटल्या होत्या, आता आपल्याला बघायचंय की आपण कुठे मॅच होतो आणि माझं कुठलं चक्र ब्लॉक आहे. ते आपल्याला आता आपलं स्वतःच बघायचंय की मला बोलण्यामध्ये प्रॉब्लेम होतोय का, मला छातीमध्ये धडधडत आहे का, मला कुठल्या तरी प्रकारची भीती वाटते आहे का, माझ्यामध्ये इच्छाशक्ती कमी आहे का, मला डिप्रेशन येत आहे का, मला विवेक वापरता नाही येत आहे का, डिसिजन पॉवर कमी आहे का. हे स्वतःच स्कॅनिंग आता चालू करायचंय. कळालं? आज आपण 2 गोष्टी शिकलोय. एक म्हणजे कोणाच्या आवरा स्कॅन करून त्याच्या शरीरातलं दुखणं कुठे आहे ते शोधणं आणि त्या दुखण्यावरती हिलिंग करणं. आता हिलिंग कसं करायचं ते आपण पुढे बघणार आहोत. पण त्या पर्टिक्युलर दुखणं कुठे आहे ते बघणं, मेडिटेशनला कुठल्या ट्रायंगल मध्ये कुठल्या पद्धतीने बसणं, आणि तिसरी गोष्ट म्हणजे 7 चक्र. हो, बाहेर जाताना सहसा आता पण मी इथे आहे पण मी बाहेर जाताना वरती लावत असते. कारण थर्ड आय ऍक्च्युली कोणत्याही हिलरला पण आपलं थर्ड आय प्रोटेक्ट करणं खूप गरजेचं असतं. कारण तुम्ही जेव्हा हिलर बनाल आणि दुसऱ्यांचं हिलिंग स्टार्ट करता तेव्हा तुमच्या ज्या निगेटिव्हिटी तुमच्याकडे येते ती खूप जास्त प्रमाणात असते. त्यामुळे तुम्हाला हे थर्ड आय प्रोटेक्ट मी इथे लावते, पण सहसा इथे लावणं गरजेचं आहे. तुम्ही जेव्हा इतर लोकांमध्ये वावरता तर बरेच मारवाडी लोक असतात ना, ते इथे गंध लावतात. इथे आधीच्या बायका माहिती, आधी इथे कुंकू लावायच्या. आधीच्या लेडीज इथे कुंकू लावायच्या आणि ते कुंकू लावायच्या प्रॉपर, टिकलीला लावायच्या. ते कुंकू का लावायच्या इथे, मोठी त्यांचा टिळा का मोठा असायचा, कारण नेहमी थर्ड आय प्रोटेक्ट करणं महत्वाचं असतं. जेव्हा तुमच्या थर्ड आय मध्ये ब्लॉकेजेस निर्माण होतात तेव्हा तुमची विवेक बुद्धी भ्रष्ट होते, म्हणतात ना. जो तुम्हाला डिसिजन पॉवर येत नाही, तुम्हाला जजमेंट येत नाही, विचार कौशल्य राहत नाही तुमच्याकडे. म्हणून तुम्हाला इथे काहीतरी टिळा लावा, काळा टिळा लावा, तुम्ही चंदनाचा टिळा लावा, तुम्ही कुंकवाचा टिळा लावा, तुम्ही हळदीचा टिळा लावा, कशाचाही भस्माचा टिळा लावा, पण तिथे थर्ड आय प्रोटेक्ट करणं महत्वाचं असतं. कशाचं तत्व काय आहे? हा, थर्ड आयचं तत्व आहे कॉस्मिक एनर्जी, म्हणजे जी ब्रह्मांडीय ऊर्जा जी आहे ना ते तत्व आहे. थर्ड आयचं नाही, सॉरी, सहस्त्रार चक्राचं तत्व आहे कॉस्मिक एनर्जी, ब्रह्मांडीय ऊर्जा. हे तत्व वरतून जी येणारी एनर्जी आहे तेच तत्व आहे. हॅलो. हा बोला. हा मॅडम, मी लिहून घेतलंय त्या प्रकारे रूट चक्रामध्ये आणि मणिपूर चक्रामध्ये यांच्यासाठी होऊ शकते का? हे जर काय डिस्टर्ब म्हटलं असेल सर? तर, जर रूट चक्र आणि मणिपूर चक्र जर डिस्टर्ब असेल तर यांच्यासाठी होऊ शकते का? हो, रूट चक्र डिस्टर्ब असेल तर तुम्हाला स्टॅबिलिटीच वाटत नाही, पैशाची स्टॅबिलिटी वाटत नाही, भीती वाटत असते, धास्ती असते कुठल्या तरी गोष्टीची. हा हा. आणि मणिपूर चक्र जरी जर असेल तरी? मणिपूर चक्रामध्ये तुमची विल पॉवर म्हणजे तुमची इच्छाशक्ती, की तुम्हाला काहीतरी करायचं आहे, ती कमी जास्त असते. एक तर खूप जास्त असेल म्हणजे तुमची अति इच्छाशक्ती असेल, काहीतरी मला मिळवायचं आहे आणि कधी कधी नाहीच आहे, जसं पडलाय तसं राहू दे असं. आणि समजा अनामिक भीती समजा वाढत असेल तर ते दोन्ही चक्र पण त्याच्यासाठी? अनामिक भीती पण आपल्या याच्यामधनच येते, मणिपूर चक्रामधनच येते. अनामिक भीती पण ह्या आपल्या म्हणून माहितीये का, खालचे चक्र बॅलन्स असणं फार गरजेचं आहे, नाही तर तुम्हाला फायनान्शियल ब्लॉकेजेस पण येतात. कारण मणिपूर चक्र आपल्या आयुष्यात जर विल पॉवरच नसेल तर तुम्ही पैसा कमवण्याची इच्छा जर नाहीये तर तुम्ही समोर जाऊ नाही शकणार. तुम्हाला काही कर्तृत्व दाखवायचं आहे तर तुमची विल पॉवर कशी पाहिजे? स्ट्रॉंग पाहिजे. मग तुमच्यामध्ये भीती निर्माण होते, तुमच्यामधला कॉन्फिडन्स कमी होतो. ओके. नागेश सर, समजलं का?
काही प्रश्न असतील तर ते तुम्ही लिहून ठेवा. तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही लिहून ठेवा. आपण शेवटच्या दिवशी आतापर्यंतच्या सिलेबसमध्ये तुम्हाला जिथे काही अडचणी असतील त्या शेवटच्या दिवशी ते प्रश्नांचे मी उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. ठीक आहे, आज आपण इथे थांबतोय. मला ऐकून घेतल्याबद्दल आपले कोटी कोटी आभार. दिव्य रेकी शक्ती, ईश्वर गुरु आणि हे ब्रह्मांड तुमच्या आयुष्यात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करो, हीच मी माझ्या गुरुचरणी, ईश्वरचरणी प्रार्थना करते. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.